बांगलादेशींना ताब्यात घेतलंय, जे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात राहतात, अनधिकृतपणे राहतात अशा बांगलादेशींवर एकूण 60 जणांवर कारवाई झालेली आहे। महिन्याभरात 60 बांगलादेशींवर कारवाई झाली आहे। एटीएसनं बांगलादेशींना ताब्यात घेतलेलं आहे। राज्यात गेल्या महिन्याभरातली ही कारवाई आहे। खूप महत्त्वाची बातमी, 60 बांगलादेशींवर कारवाई झालेली आहे। आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांच्याशी बोलूया। विवेक, क्या ताज़ा जानकारी? देखिए, आपको बताना चाहिए कि अवैध बांग्लादेशियों के खिलाफ महाराष्ट्र सरकार कई दिनों से बड़ी कार्रवाई कर रही है। जैसे महाराष्ट्र एटीएस और पूरे महाराष्ट्र में उन्होंने बड़ी कार्रवाई करते हुए पिछले एक महीने में 60 से ज्यादा अवैध तरीके से रह रहे बांग्लादेशियों को गिरफ्तार किया है। और इसमें जो सबसे बड़ा ऑपरेशन चल रहा है वो मुंबई, नवी मुंबई और ठाणे, यहाँ से सबसे ज्यादा इलीगल तरीके से जो बांग्लादेशी रह रहे थे उन्हें गिरफ्तार करके लोकल पुलिस को दिया गया है। अब इस पूरे मामले में महाराष्ट्र एटीएस उन एजेंटों को तलाश रही है जिन एजेंटों ने इन बांग्लादेशियों को अवैध तरीके से जो दस्तावेज हैं वो बना के दिए थे। साथ ही साथ अभी भी एटीएस का पूरे महाराष्ट्र में ऑपरेशन जारी है और एटीएस का साफ तौर पर कहना है कि आने वाले दिनों में जितने भी अवैध बांग्लादेशी महाराष्ट्र में रह रहे हैं उन सब की गिरफ्तारी जल्द होगी। नक्की, ही फार महत्त्वाची बाब आहे। विवेक, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। की फक्त अवैधपणे नियमांचं उल्लंघन करून जे बांगलादेशी राहत आहेत त्यांनाच नाही पकडलं जात आहे, तर त्यांना ज्या प्रकारे कागदपत्र तयार करून दिली गेली, बनावट कागदपत्र, खोटी कागदपत्र, त्या सगळ्या एजंट्सना सुद्धा आता ताब्यात घेण्याची मोहीम सुरू झालेली आहे। एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित 2 विधेयकांच्या छाननीकरता संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली। त्या समितीची पहिली बैठक आज होते। देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याच्या विषयावर प्रदीर्घ काळापासून चर्चा सुरू आहे। तो प्रस्ताव वास्तवात आणण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारनं 2 विधेयकं आणलेली आहेत। हिवाळी अधिवेशनावेळी ती विधेयकं लोकसभेत मांडण्यात आली। यावर विविध चर्चा करण्याकरता ती विधेयकं जेपीसीकडे म्हणजे संसदीय समितीकडे पाठवण्यात आली। सरकारने भाजपचे खासदार पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 39 संसदीय समिती स्थापन केली आहे। 39 सदस्यीय समिती स्थापन केली आहे आणि त्यामध्ये प्रमुख पक्षांच्या खासदारांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे। इंडिया अलायन्स आणि शिवसेना युतीचा वन नेशन वन होय, इलेक्शनचा विरोध आहे का? नक्की आमचा विरोध आहे। हे लोकशाही विरोधी आहे, हे घटना विरोधी आहे, हे संविधान विरोधी आहे। भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक, वन लीडर वन इलेक्शन, वन पार्टी वन इलेक्शन, अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणारं हे बिल आहे किंवा ही योजना आहे। देवेंद्र फडणवीसांशी शरद पवारांनी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे। राज्यातील पवन चक्क्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला। सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात सातत्याने असे प्रकार होत असल्याचं निदर्शनात येत असल्याची शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दहशत मोडून काढण्याचं आश्वासन देखील दिलं आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिल्डर लॉबी आहे का, अशी शंका मुलगा झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय। लॉरेन्स बिश्नोई हा मास्टरमाइंड आहे असा पोलिसांचा दावा आहे, पण झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात बिल्डर लॉबी आहे का असा संशय व्यक्त केलाय। बिश्नोई लॉबी संदर्भात पोलीस कोणत्या पुराव्याच्या आधारे दावा करतायत असा सवाल झिशान सिद्दीकी यांनी केलाय। या हत्येमध्ये बिल्डर लॉबीचा हात आहे का याचाही तपास करावा अशी मागणी झिशानने पोलिसांकडे केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावर पाईपलाईन टाकताना काही भागात रस्त्याखाली पाईपलाईन आणि त्यावर नवीन रस्त्याचं काम करण्यात आलं। या चूक कुणाची, राष्ट्रीय महामार्ग की जीवन प्राधिकरणाची असा सवाल उपस्थित होतोय।
या चुकीमुळे पाईपलाईनद्वारे मिळणारे पाणी लवकर नाही मिळालं तर मात्र संभाजीनगरचा उद्रेक नाकारता येत नाही. यात तर स्वतः सरकारने आता लक्ष घालण्याची वेळ आहे. कारण अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर आपण बघतोय की नवीन पाणी पुरवठा योजना 2022ला पाणी येणार होतं, आता वाढणार होतं, फेब्रुवारीमध्ये मिळणार होतं. काही नाही, सगळी आश्वासन आहेत. अजून किती दिवस छळ करणार? आता हा छळ थांबवा आणि लवकर याच्यातनं एक सोल्युशन काढा, एक मार्ग काढा आणि ही योजना लवकरच मला वाटतं कार्यान्वित करा हे आव्हान आणि मी विनंतीसुद्धा करणार. ही सध्याची जी पाईपलाईन आहे रस्त्याच्या कमीत कमी 60% याच्यात आलेली आहे. सध्याच्या स्थितीत आपण ज्या ठिकाणी उभा आहे सध्या ही कमीत कमी रस्त्याच्या 60% आलेली आहे आतमध्ये. याचं काय नुकसान होईल, धोका काय? जर याच्यावर जर समजा मोठी ट्रक गेली अवजड, उदाहरणार्थ वाळूची ट्रक किंवा मोठं वाहन खूप जड म्हणजे 10 टनापेक्षा जर जास्त वाहतुकीचं जड वाहन जर गेलं तर ही पाईपलाईन फुटू शकते आणि फुटल्यानंतर माणूस जगणारच नाही. तो गाडीवाला जगणार नाही आणि आसपासचे जे घरं असतील शेजारचे ते पण फुटणार, त्यांच्या घरातसुद्धा पाणी जाणार. तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरात मुख्य गाभाऱ्याच्या प्राचीन शिळेला तडे गेल्याचं समोर आलंय. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली. तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. या गाभाऱ्यातील शिळा 150 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. त्या शिळा काढून नवीन शिळा बसवाव्या लागणार आहेत. जो सँड क्रेशिंग जो केलेली होती त्यामुळं जो चुन्ना जो होतो मधला तो चुन्ना पुरेपूर निघून गेलेला होता आणि जो देवीचा गर्भगृहातील परत नंतर ह्या गोष्टीला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला नव्यानं परत चुन्याने भराई करून घेतलेली आहे आणि चुन्याने भराई करून घेतल्यामुळं जो पुरातन लूक आहे तो आलेला आहे. पण काही असे शिळा तिथं आढळल्या निदर्शनास की त्यात तडा गेलेल्या आहेत. तरी आम्ही पुरातत्व विभागाला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून त्याच्याबद्दल त्यांनी ते अहवाल देतो मिळत. त्यानंतरच जो निर्णय घ्यायचा आहे तो मंदिर प्रशासन, पुरातत्व विभाग आणि स्थानिक महंत पुजारी वगैरे मिळून तो निर्णय घेऊ. नंतर मुख्य मंदिराच्या कामाला जो गाभाऱ्याचा पार्ट होता थोडासा होता त्याला आपला आता जो शाकांबरी महोत्सव आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी उपलब्ध झाली. त्यानंतर आतला जो आपला मार्बलचा लेअर होता ते काढून ओरिजिनल स्वरूपामध्ये हे आणण्यासाठी, मंदिर आणण्यासाठी. कारण आपल्या महाराष्ट्रामधले जे सर्व मंदिरांची जी परंपरा आहे ज्याला आपण जी जुनी शैली आहे दगडामधली तर त्याला त्या मूळ दगडामध्येच असावं असं ते आपल्या विभागाचं मत आहे. त्यानुसार मग आपण काढलं. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं जे काम ते आहे ते सध्या सुरू आहे. आपण पाहू शकतो की देवीला प्राचीन रूप जे आहे ते गाभाऱ्याला देण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून सुरू होतं आणि गेले 2 दिवसापूर्वी काही दर्शन व्यवस्थेत देखील याचा बदल करण्यात आला होता. ज्या पद्धतीनं पुरातत्व विभागानं सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेच्या नुसार जे आहे ते काम जे आहे ते सुरू केलेलं आहे. मंदिर मंचिकी निद्रा सुरू असल्यानं जे आहे ते मंचिकी निद्रा होती. मंचिकी निद्रा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. देवीचं दर्शन सुद्धा सुरू असून देवीच्या गाभाऱ्याचं काम जे आहे ते करण्यात आलं आहे. जे प्राचीन पद्धतीचं पुरातन रूप आहे ते रूप मिळवण्यासाठी जे आहे ते मंदिर संस्थांकडून हे काम सुरू झाले. गेली अनेक वर्षापासून मंदिर संस्थांकडून हे काम करणार अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात जे आहे ते कामाला सुरुवात केलेली आहे आणि ज्या पद्धतीने सगळं हे आहे ते पुरातन पद्धतीनं काम सध्या मंदिर संस्थांमध्ये सुरू आहे. ह्या पद्धतीनं कारागीर जे आहेत ते काम करताना दिसत आहेत. यात मात्र काम जरी सुरू असलं तरी दर्शनाला जे आहे ते दर्शनाची लाईन सुरू असून हे काम सध्या सुरू आहे आणि पुढील काळात हे काम यासाठी मंदिर संस्थांनं 58 कोटी रुपये एवढा जो आहे तो निधी मंजूर केलेला आहे आणि कुठेतरी प्राचीन रूप देवीला मिळावं यासाठी मंदिर संस्थांनं पुरातत्व विभागाच्या हेनुसार ह्याचं काम जे आहे ते देवीचा सुरू केलेलं असून एक प्रकारे नवीन झळाळी जी आहे ती या कामामुळे मिळणार आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, BJP लोकमत, तुळजापूर. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील 3 गावं चर्चेचा विषय ठरत आहेत. याकरता कारण बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या गावातल्या नागरिकांना एक अज्ञात आजार झाला आहे. अज्ञात आजार म्हणजे काय तर चक्क 3 दिवसात त्यांच्या डोक्यावरचे केस जात आहेत आणि संपूर्ण टक्कल पडत आहे. म्हणजे हाताने केस खेचले तरी केस निघून येत आहेत. नागरिकांमध्ये त्यामुळे भीती निर्माण झालेली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेतली आहे, सर्वेक्षण सुरू केलं आहे. ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवली हे अजून समोर आलेलं नाही, कारण तपास चाललेला आहे, चौकशी चाललेली आहे.
पण साधारणपणे 3 दिवसांमध्ये 30 गावकऱ्यांचे, यामध्ये महिलांचा लक्षणीय आकडा आहे, त्यांना टक्कल पडलेला आहे. 30 जणांचा टक्कल पडलेला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावमध्ये अचानकपणे टक्कल पडायला लागलेत. अज्ञात रोगाच्या आक्रमणाने बुलढाणा जिल्हा या ठिकाणी आता भयभीत झाला आहे. त्या संदर्भात बोलायला आपल्यासोबत आरोग्य अधिकारी या ठिकाणी मॅडम आहेत. मॅडम, मला एक सांगा, काय प्रकार आहे हा नेमका? लोक भयभीत झालेत. आपण पाहतो शेगाव तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव येथील बोंडगाव, काठोरा आणि हिंगणा या 3 गावांमध्ये आपल्याला केस गळतीचे रुग्ण आढळून येत आहेत. तर हे 4-5 दिवसांपासून अचानक आणि अतिशय जास्त प्रमाणात केस गळती होत आहे. तर नागरिक हे घाबरलेले आहेत. पण आपल्याला जशी माहिती मिळाली, आपण तात्काळ आरोग्य विभागाचं पथक तिथे पाठवलेलं आहे व आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. तसं पाहिलं तर म्हणजे प्रथमदर्शनी पाण्यामध्ये क्षारचे प्रमाण जास्त असल्यामुळे असं होऊ शकतं. त्यासाठी आपण काय निदान करताय? कारण टक्कल पडायला लागलेत, नागरिकांना नेमकं कळत नाही आहे की होतंय काय. त्यासाठी आरोग्य विभाग काय करतोय? तर आरोग्य विभागामार्फत आपण तात्काळ पथक पाठवलेलं आहे. इतरही गावामध्ये आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. आपले तिथले वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि इतरही सर्व कर्मचारी तत्पर आहेत सेवेसाठी. आपण पाणी नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि आपण जिल्हा स्तरावरून त्वचारोग जे स्पेशालिस्ट असतील त्यांची सुविधा उपलब्ध करून देऊ. त्या ठिकाणी त्वचारोग सुविधा उपलब्ध करून देऊ आणि जे पथक असेल ते पथकही त्या ठिकाणी गावामध्ये दाखल झालेले आहेत. नेमका टक्कल पडतंय कशाने याचा शोधही या ठिकाणी आरोग्य विभाग घेत आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आता तरी असं आपण म्हणू शकतो की आरोग्य विभाग अचूक पद्धतीनं निदर्शनं, चाचण्या करतं आहे. कारण सगळ्यात आधी तर पाण्याचे नमुने या 3ही गावांमधले तपासणीकरता पाठवण्यात आले आणि अर्थात कोणता शॅम्पू, कोणता साबण वापरला जातो असेही प्रश्न विचारले गेले त्यांना. त्याच्याबरोबर त्वचारोग तज्ज्ञ मागवले गेलेले आहेत, त्यांची टीमसुद्धा मागवली जाणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. मुलुक महाराष्ट्रामध्ये काही क्षणात पुन्हा भेटू.